हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर. आणि आज मी तुमच्यासाठी मस्त एक छान टॉपिक घेऊन आलेली आहे. कारण आता आहे उन्हाळ्याचे दिवस. तर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला तुम्ही मेकअप लव्हर असो किंवा नसो, तुम्हाला काहीतरी कुठलाही ओकेजन असू द्या, कुठल्याही काही गोष्टी असू द्या, तुम्हाला मेकअप करायचं म्हणजे ऍक्च्युली गरज पडतेच. थोडं का होईना मेकअपची गरज पडते. बट ते कसं करावं, काय काय करावं, कधी कुठल्या गोष्टी कराव्या. आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात जनरली आपण जर का मेकअप जरी केला तर आपला त्या कार्यक्रमापर्यंत जाऊस तर तो मेकअप खूप छान दिसतो. पण जेव्हा आपण घरी परत येतो तेव्हा घरी परत येऊस तर तो मेकअप पूर्णपणे गेलेला असतो आणि आपण आपल्या पहिल्या रूपात आलेले असतो. तर ऍक्च्युली मध्ये तुम्हाला समरमध्ये मेकअप कसा करायचा आणि त्यामध्ये काय काय गोष्टींच्या बद्दल तुम्हाला एक काळजी घ्यायला हवी, तर त्या 7 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या 7 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला की तुमचा कधीच मेकअप हा खराब होणार नाहीये. तुम्ही उन्हात कुठेही जा, कुठल्याही कार्यक्रमाबद्दल तुम्ही मेकअप करा, फक्त ह्या 7 गोष्टी लक्षात ठेवा, तुमचा मेकअप करा. तुम्ही नक्कीच 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 या व्हिडिओला नक्कीच लक्षात ठेवताल जेव्हा तुम्हाला ह्या 7 गोष्टी लक्षात राहतील. आणि ह्या टिप्सनुसार तुम्ही तुमचा मेकअप केला, तुम्ही तुमच्या मेकअपला मेंटेन केलं की तुम्हाला तेवढंच फायदा पण होणार आहे. तर जरा सुरू करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आणि अपडेट्स मिळत राहतील. तर चला सुरू करते मी आता. सगळ्यात आधी तुम्हाला फर्स्ट पॉइंट मी सांगते की कधीही तुम्ही जेव्हाही मेकअप करत असाल तर महत्वाचा पॉइंट असा आहे की तुमच्या स्किनला प्रिपेअर करा. प्रिपेअर कशासाठी? तुम्ही जाणार आहात उन्हामध्ये जाणार आहे, तर उन्हामध्ये प्रिपेअर करायच्या आधी सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या स्किनला काय करायचंय, तुमच्या स्किनला कूल डाऊन करायचंय. त्याचं टेम्परेचर खूप कूल करायचंय. तर ऍक्च्युली मध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही तुमच्या टेम्परेचरला कूल करतात, तुमच्या स्किनच्या टेम्परेचरला कूल करणार, तेव्हा जे कुठले तुम्ही मेकअप प्रोडक्ट्स यूज करणार आहे, कारण मेकअप प्रोडक्ट्स केमिकल्स थ्रूच आहेत ते, तर तुम्ही पोर्स मिनिमाइज करताय, सगळ्या गोष्टी करतायत. पण त्याच्याही आधी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या स्किनची जी ट्रीटमेंट आहे ती कूल करायची आहे. स्किनची जी लेवल आहे, त्याचं जो टेम्परेचर आहे त्याला कूल करायचंय. त्यात तुम्ही काय करू शकता? कूल करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही कूलिंग जेल्स वापरू शकता. खूपच वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचे कूलिंग जेल्स मिळतात. ऍज अ मॉइश्चरायझर, जसं तुम्ही मॉइश्चरायझर लावतात, टोनर लावतात, त्याच प्रकारे तुम्हाला कूलिंग जेल हे लावायचंय समर्समध्ये. आणि जर का तुमच्याकडे कूलिंग जेल नसेल तर सर्वात सोपा उपाय हा आहे की तुम्हाला घरातला फ्रीजमधला आईस क्यूब घ्यायचाय, तुमच्या चेहऱ्यावर रब करायचाय. पूर्ण चेहऱ्यावर रब करा, नेक पार्ट पूर्ण रब करा, व्यवस्थित रब करून घ्या. आणि ते झाल्यावर थोड्या एक 5-10 मिनिटांनंतर, म्हणजे एक 5 मिनिटांनंतर तुमचं जेव्हा तुम्हाला फ्रेश आणि टवटवीत स्किन वाटायला लागली, तुमच्या स्किनचा टेम्परेचर हा कूल डाऊन झालेला असेल की तेव्हा तुम्ही तुमचा मेकअप स्टार्ट करा. सर्वात महत्वाची गोष्ट आहे कूल डाऊन युअर स्किन टेम्परेचर. सेकंड गोष्ट ही आहे की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, जे बरेचसे लोक मेकअप करायच्या आधी मस्तपैकी चेहरा धुवून घेतात, मस्त प्रायमर लावतात, फाउंडेशन लावतात, काजळ लावतात, सगळ्या गोष्टी लावतात आणि मेन जी गोष्ट आहे ते विसरून जातात. का? तर ती जी गोष्ट जर का तुम्ही केली नाही तर तुमचा मेकअप टिकणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इव्हन आउट करायचा आहे तुमच्या स्किनच्या टेम्परेचरला, तुमच्या स्किनच्या टोनला, तुमच्या स्किनच्या पोर्सला. तर पोर्सला मिनिमाइज करण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे टोनर. येस, टोनर. बरेचसे जण सगळा मेकअप करतात, पण जे महत्वाचा स्टेप आहे, जी महत्वाची जी गोष्ट आहे ती ते वापरत नाही, ती म्हणजे टोनर. कुठलंही टोनर तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटर देखील वापरू शकता. रोज वॉटर सुद्धा एक मस्त टोनर आहे. आणि जरी तुमच्याकडे रोज वॉटर नसेल तर तुम्ही फक्त काय करा, तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या घ्या, त्याला पाण्यात ठेवा किंवा थोडंसं लाईटली गरम पाण्यात ठेवा आणि त्यानंतर जेव्हा त्याचा अर्क त्यात उतरून जाईल ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा. मस्त टोनरचं काम करतं. किंवा अजून एक गोष्ट अशी आहे, तुम्ही जे काकडी असते, काकडीला कद्दूकस करा, काकडीला किसून घ्या आणि किसून घेतल्यानंतर त्याचं पाणी स्क्वीज करून घ्या. आणि पाणी जे स्क्वीज केलेलं राहील त्याला गाळून घ्या. नाही गाळून घेतलं तरी चालेल, स्प्रे होणार नाही, फक्त गाळून घ्या. आणि गाळून घेतल्यानंतर जे पाणी राहील
त्याला डायल्यूट केलं तरी चालेल, नाही डायल्यूट केलं तरी चालेल. डायल्यूट का करायचं, का तर थोडंसं त्याच्यात डायल्यूट केल्याने तुम्हाला चिपचिप वाटणार नाही. तर थोडंसं डायल्यूट करा आणि मग तुमच्या फेसवर स्प्रे करा. कुठल्याही स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि स्प्रे करा. मस्त तुमची स्किन टोन होणार, बिकॉज टोनर हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आणि टोनरचं ऍक्च्युली महत्व का आहे, तर जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यामध्ये ऑइल प्रोड्यूस होतो, ऑइलचं प्रोडक्शन होत असतं. तर ऑइल प्रोडक्शन आणि घामाचं हे एक रिझेम्बलन्स म्हणू शकतो आपण, किंवा एक एकत्र जेव्हा टुगेदर ते येतात तेव्हा ते काय करतात, ते सगळ्या मेकअप प्रोडक्टला खाली वगळून टाकतात. तर एक्सेस ऑफ ऑइलला रिमूव्ह करण्यासाठी टोनर हे खूप महत्वाचं आहे. थर्ड स्टेप जी आहे ती, त्यानंतरची जी स्टेप आहे ती स्टेप आहे अप्लाय प्रायमर each and every time when you are doing a makeup. कधीही तुम्ही कुठलाही मेकअप करू द्या, घरचा करा, बाहेरचा करा, ओकेजनचा करा, कुठल्याही प्रकारचा मेकअप करा, बट महत्वाचं हे आहे की तुम्हाला अप्लाय करायचं आहे प्रायमर. जर का तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरला तरीही चालेल. फक्त ॲलोवेरा जेल वापरताना त्यामध्ये थोडीशी बीबी क्रीम किंवा थोडीशी सीसी क्रीम किंवा तुमचं थोडंसं फाउंडेशन, एक ड्रॉप फाउंडेशन लावून ते अप्लाय करा. ॲलोवेरा जेल डायरेक्ट थोडंसं लावू नका. उन्हाळ्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते, ॲलोवेरा जेल म्हणजे ते खूप चांगलं आहे, असं नाहीये त्याचा काही प्रॉब्लेम, बट तुम्हाला एक स्मूथ लेअर मिळण्यासाठी मी सांगते. तर तुम्ही मस्तपैकी त्याच्यामध्ये एकच ड्रॉप फाउंडेशनची, बीबी क्रीमची, सीसी क्रीमची, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल किंवा तुम्ही जो फाउंडेशन लावणार असेल त्यातला फक्त थोडासा ड्रॉप, का तर त्याचा कलर चेंज व्हायला हवा म्हणून. प्रायमर नसेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही छोटंसं तुमच्याकडे घट्ट मॉइश्चरायझर असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर देखील त्यात टाकू शकता. फक्त थोडंसं त्यातले लॅक्मे पीच मिल्क मॉइश्चरायझर हे छान आहे, कारण ते थोडंसं पीची मिल्कमध्ये येतं, तर ते पण खूप मस्त आहे. तर आज तुम्हाला सांगितलं की प्रायमर ही हे खूप महत्वाची स्टेप आहे. त्यानंतर प्रायमर जरी तुम्ही वापरत असाल तर त्यामधला प्रॉपर एसपीएफ मेंटेन करा. 20 एसपीएफच्या खालचे प्रायमर्स घेऊ नका. जनरली सिलिकॉन बेस्ड प्रायमरच घ्या. ऑइल बेस्ड प्रायमर हे उन्हाळ्यात वापरू नका. नेक्स्ट आहे, कधीही कुठलाही फाउंडेशन तुम्हाला वापरायचं असेल इन अ मेकअप इन समर टाइम, उन्हाळ्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन वापरायचं ऍक्च्युली चालत नाही. कारण उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात तुम्ही हेवी बेस फाउंडेशन वापरलं किंवा फुल कव्हरेज फाउंडेशन वापरलं तर ह्यानी काय होतं, ऍक्च्युली तुम्ही उन्हाळ्यात काय होणार, तुम्हाला घाम येणार, तुम्हाला भरपूर लाईक स्वेटिंग होणार. काही असू द्या, टेम्परेचर कितीही हाय असू द्या, कितीही लो असू द्या, बट जे घाम येतं त्याने काय होतं, तुमच्या ज्या पीएच बॅलन्स असतो तुमच्या स्किनचा तो डिस्टर्ब होतो. त्याने काय होतं, सगळा घामाने तुमचा जो फाउंडेशन आहे तो खाली ओघळून येतो. आणि येस, भरपूर असेही फाउंडेशन असतात जे सांगतात की स्वेट प्रूफ आहे, असं आहे तसं आहे, बट स्टील वी रिकमेंड, लाईक आपल्याकडनं असं रिकमेंड केलं जातं की हाय ब्रँडचा का असू दे, बट तुम्ही लाइटर फाउंडेशन, म्हणजे जे खूप लाईट आहे त्याचं कव्हरेज तुम्हाला बऱ्यापैकी मिळतं, बट स्टील ते थोडंसं लाइटर आहे, ते थोडंसं इफेक्ट छान देतं, असे फाउंडेशन तुम्ही जनरली वापरा. कारण काय होतं, हेवीनी तुमचं हेवी फाउंडेशन जर का तुम्ही वापरले किंवा फुल कव्हरेज फाउंडेशन जर का तुम्ही वापरले तर ते मेल्ट होतात, स्वेटी होतं, आणि त्यानंतर तुमच्या बाकीचे जे लेयर्स असतात, तुमचे जे लेअरिंग असतात, तुम्ही सेटिंग स्प्रे जरी अप्लाय केलं बट ते थोडंफार नंतर क्रॅकी होतं. आणि उन्हाळ्यात मेन म्हणजे त्या गोष्टी थोड्याशा आपण कमी केलेल्या किंवा लाइटर बेस्ड वापरलेलं कधीही चांगलं. आणि त्यानंतर तुम्ही एक त्यावर असंही करू शकता की तुम्हाला फुल कव्हरेज किंवा छान कव्हरेज हवी असेल तर तुम्ही लाइटर फाउंडेशन मध्ये बीबी क्रीम वापरू शकता, किंवा टिंटेड फाउंडेशन जे असतात तुम्ही तेही वापरू शकता. टिंटेड मॉइश्चरायझर फाउंडेशन जे असतात तेही वापरू शकतात. आणि ज्यामध्ये एसपीएफ जास्ती असतं, एक अबव 30 असतं, तेही फाउंडेशन वापरू शकता, बट त्याला थोडंसं लाइटर मोडमध्ये वापरा, थोडंसं कमी शेडमध्ये वापरा. त्याने काय होणार, फक्त तुमचे ब्लेमिशेस वगैरे लपून गेले तेवढंही बस, थोडं नॅचरल टोनमध्ये घ्या, त्याने तुमचं मस्तपैकी छान फाउंडेशन इव्हन आउट होतं. आणि उन्हाळ्यात मेन सगळ्यात महत्वाचं, त्याने खूप मस्त इफेक्ट येतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे की आपल्याला जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा आपल्याला बेकिंग करायची असते, पावडरनी बेकिंग करतो किंवा आपण सेट करतो आपल्या फाउंडेशनला. तर सगळ्यात महत्वाचं, उन्हाळ्यात ती चूक होते. उन्हाळ्यात काय चूक होते की जे आपण फाउंडेशन लावलेलं आहे ते फाउंडेशन जेव्हा आपण लावतो त्यावर उन्हाळ्यामध्ये काय होतं, घामामुळे थोडेसे आपले जे पोर्स जरी मिनिमाइज झाले तरी सुद्धा तुमच्या समजा फाईन लाईन्स असतील किंवा कुठल्या जे तुमच्या पोर्स असतील जे प्रॉपरली जर का क्लोज झालेले नसतील किंवा
ज्याने तुमच्या स्किनला एक थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा वेळेस काय होऊ शकतं की तुम्ही जर कधी पावडर लावले तिथं, कुठलाही कॉम्पॅक्ट असू द्या किंवा कुठलंही लूज पावडर असू द्या, त्याने काय होतं, म्हणजे हा एक मी अगदी हाय एंड प्रोडक्ट्स बद्दल नाही बोलत आहे, मी एक मिनिमम टाईप प्रोडक्ट्स बोलतेय. तर त्याने काय होतं, ते जे क्रॅकीनेस येतं, ते जे लाईक तुमच्या फाउंडेशनला डलनेस किंवा स्वेटिंग आणण्यासाठी जो प्रोसेस होतो ते पावडरमुळे होतं. कारण पावडर काय होतं, ते हळूहळू पावडर त्यामध्ये फॉर्म होऊन जाते आणि पावडर त्याबरोबर लाईक एक्स्ट्रॅक्ट होऊन ते मेल्ट व्हायला सुरुवात होते. तर जनरली पावडर ही स्किप करा, पावडर अजिबात वापरू नका. पावडरच्या व्यतिरिक्त तुम्ही ब्लॉटिंग पेपर वापरा. लाईक तुम्ही आता फाउंडेशन लावलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ब्लॉटिंग पेपरनी सगळं जो ऑइली आहे, एक्सेस ऑइल आहे, ते एक्सेस ऑइल तुम्ही काढून घ्या. तुम्ही तुमच्या लाईक तुमच्याकडे ब्लॉटिंग पेपर जरी नसेल तर तुम्ही टिश्यू पेपरनी तुमचं एक्सेस ऑइल जस्ट टॅप करून सगळं काढून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जस्ट लाईक सेटिंग स्प्रे केलं आणि विदाउट कॉम्पॅक्ट जरी केलं तरी इट्स ओके. लाईक इतका वेगळा फरक पडत नाही. बट हा अगदीच कोणाची खूप ऑइली स्किन आहे त्यांना गरज पडते. बट जर का अजून तुम्ही पावडर त्यात ऍड केली तर ते खूपच क्रॅकीनेस आणि खूपच नंतर त्याचा इफेक्ट चेंज होऊ शकतो. तर ही होती आपली 5वी स्टेप. त्यानंतर आहे की तुम्ही जो काही मेकअप आहे, जो काही मेकअप पूर्ण केलेला आहे, तर 6वी पॉइंट अशी आहे की काहीही असू दे, कुठलाही फॉर्म असू दे, पण तुम्हाला फेशियल मिस्ट म्हणजे सेटिंग स्प्रे हे अगदी म्हणजे गरजेचंच आहे वापरणं. कारण सेटिंग स्प्रे जेवढं महत्वाचं आहे वापरणं, तेवढ्याच तुमच्या मेकअपला सेट करणं, तुमच्या मेकअपला प्रॉपर बेस मिळणं हे त्या सेटिंग स्प्रेवरच निर्भर करतं. कारण त्यानेच तुमचा मेकअप जो आहे तो लाईक एक छान कव्हरेजवर राहतं आणि चांगल्या वेळेपर्यंत टिकतं. तर तेही खूप महत्वाचं आहे. जास्ती वेळेपर्यंत लाईक त्याला छान ठेवण्यासाठी किंवा मेकअपला तुमच्या टिकून देण्यासाठी सेटिंग स्प्रे हे खूप महत्वाचं आहे. ही होती आपली 6वी स्टेप. 7th जी आहे ती सगळ्यांसाठी आहे, कोणीही असू द्या. समजमध्ये जर का तुम्ही मेकअप करत असाल, ड्राय स्किन असू दे, कॉम्बिनेशन स्किन असू दे, नॉर्मल स्किन असू दे, ऑइली स्किन असू दे, कुठलीही टाईपची स्किन असू दे, ड्राय स्किन किंवा नॉर्मल स्किन जी पण आहे, त्यामध्ये कुठलंही तुम्ही प्रकारचं मेकअप करा, कुठलेही प्रोडक्ट्स तुम्ही वापरा, बट लेस इज मोर हा फंडा तिथे वापरायचा असतो. कुठलाही प्रोडक्ट असू दे तो कमीत कमी वापरा, कमीत कमी वापरून त्याला जास्ती एनहान्स करा. कमी वापरला आणि त्याला जास्ती एनहान्स केला की तुमचा जो प्रोडक्ट आहे तो मेल्ट होणार नाही, तो स्वेटनी बाहेर निघणार नाही आणि तुमचा मेकअप अजून खुलून दिसेल. तर नॉर्मली बेस तुमचा पक्का करा. बेस तुम्ही प्रॉपर केले, पोर्स मिनिमाइज केले, नॉर्मल बेस फाउंडेशन व्यवस्थित वापरलं, सगळ्या ह्या स्टेप्स फॉलो केल्या की तुमचा मेकअप हा छान देखील दिसणार. बाकी काजळ, आयलायनर, मस्कारा हे सगळे तुम्हाला उन्हाळ्यात जे आहे स्वेटप्रूफ जे काय असतात, वॉटरप्रूफ, ते सगळे तुम्ही वापरणारच आहे. पण आपण चेहऱ्याची गोष्ट करतोय तर हे तुम्ही तिथे तसेच वापरायला हवे. आणि सगळ्यात कमीत कमी प्रोडक्ट तुम्ही वापरले की तुम्हाला त्याचे इफेक्ट्स अजून छान दिसतील. तर हे 7 स्टेप्स होते जे खूपच महत्वाचे आहेत. जर का तुम्हाला तुमच्या घामावर नियंत्रण आणायचं आहे, तुमच्या मेकअप नंतरच्या ज्या लाईक चिकटपणाचं तुम्हाला त्रास होत असेल, तर ह्या गोष्टींना लक्षात ठेवा, ह्या 7 गोष्टींना लक्षात ठेवा आणि असंच तुमचा उन्हाळ्यात मेकअप करा. थोड्याशात वर खाली बदल तुम्ही तुमच्या ह्याच्यात करू शकता, पण फार नका करू, कारण ह्याने तुम्हाला मस्त छान मेकअप बेस मिळणार आहे आणि छान तुमचा मेकअप क्रिएट होणार आहे. तर हे स्टेप्स वापरून नक्कीच मेकअप करून बघा आणि तुमचे फोटोज तुम्ही मला इन्स्टावर शेअर करू शकता. तर माझी आयडी तुम्हाला मी खाली लिंकवर आणि वरती दिलेलीच आहे, तर तिथे मला फोटोज तुमचे शेअर करा त्या प्रकारे मेकअप करून आणि बघूया मग कसा मला एक तुम्हाला बेस क्रिएट करता येतोय. तर चला, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बेल नोटिफिकेशनला पण क्लिक करा, त्याशिवाय तुम्हाला पुढचे अपडेट, पुढचे नोटिफिकेशन्स मिळणार नाही. तर आय होप आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. तर मी घेते आता तुमचा निरोप आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद.